विद्यार्थ्यांनो, परीक्षेला काही वेळेला या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. बघा इथं कसा प्रश्न आहे. एका आयताची परिमिती 48 सेंटीमीटर आहे. आयताची रुंदी जर 8 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती? म्हणजे इथं आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे. पहिली गोष्ट, आयताची परिमिती किती दिलेली आहे? 48 सेंटीमीटर. आयताची रुंदी दिलेली आहे किती सेंटीमीटर? 8 सेंटीमीटर. ह्या आयताची रुंदी समजा 8 सेंटीमीटर आहे. आयताची परिमिती 48 आहे. तर लांबी आपल्याला काढायची आहे. त्यासाठी एक सूत्राचा वापर करूया आपण. पहा, आयताची लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी. तर हे म्हणा, आयताची लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी. आता इथं आयताची परिमिती किती दिलेली आहे सांगा बघू मला. 48 सेंटीमीटर वजा, सॉरी इथं भागिले 2 करायचं आहे आणि वजा रुंदी किती दिलेली आहे? 8 सेंटीमीटर. आता आपण कंस सोडून घेऊया. 48 भागिले 2 किती येणार बघा उत्तर? 24. 4 बेचोक 8. 24 वजा 8 किती झालं? 24 मधून 8 गेल्यानंतर 14 8 गेले 8 9 10 6 16. लक्षात किती आली आयताची लांबी? 16 सेंटीमीटर. किती आली? 16 सेंटीमीटर. बरोबर ना? 4 बेचोक 8. ओके. तर या सूत्राचा वापर करून आपण आयताची काय काढू शकतो? लांबी काढू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? आयताची परिमिती किती दिलेली आहे? 36 सेंटीमीटर. आयताची लांबी किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे आयताची लांबी दिलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे? आयताची रुंदी. तर यासाठीचं सूत्र कसं आहे पहा. आयताची रुंदी बरोबर, बघा सतत सूत्र आहे, थोडासा बदल आहे त्याच्यात. परिमिती भागिले 2. सेम मगाशी आपण पाहिलं तसं. ओके. त्यातनं लांबी वजा करायची आहे. काय वजा करायची आहे आपल्याला? लांबी. म्हणजे जर का रुंदी काढायची असेल तर लांबी वजा करायची आणि लांबी काढायची असेल तर रुंदी वजा करायची. मग आपल्याला इथं काय काढायचं आहे? रुंदी. आयताची परिमिती किती दिलेली आहे? 36 भागिले 2 वजा लांबी. लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर. 16 18 वजा 10. 18 10 गेले किती राहिले? 8 सेंटीमीटर. म्हणजे या आकृतीत आयताची रुंदी किती आली? 8 सेंटीमीटर. मग बघा आयताची परिमिती बरोबर 36 सेंटी की नाही? 10 10 20. तर या सूत्राचा वापर करून तुम्ही आयताची रुंदी काढू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. तर अशा पद्धतीने व्हिडिओ पाहत चला, उजळणी करत चला आणि सराव करत चला. धन्यवाद.